शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, हर 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 हर. याला संगम पॉइंट म्हणतात. संगम म्हणजे काय, समुद्र आणि नदी याचा संगम होतो म्हणून याला संगम पॉइंट म्हणतात. हा पूर्ण समुद्र आहे, अरबी समुद्र आहे. हा पूर्ण अरबी समुद्र लागलेला आहे आणि हे पाणी अरबी समुद्रातच आहे. तुम्हाला सध्या खायला पाणी भेटणार. नदीचं पाणी हे फक्त पावसाळ्यामध्ये येतं. जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यासाठी नदीचं पाणी इथपर्यंत येतं म्हणून याला संगम पाणी म्हणतात. कारण समुद्राच्या पाण्याला 2 भाग आहे, भरती आणि मोठ, हायटाईड आणि लो टाईड. ही लो टाईड चालू आहे. लो टाईड आता हायटाईडकडे वळणार आहे आणि 45 मिनिटांनी हायटाईडला सुरुवात होणार. जसं चंद्र उगवायला दिवसाला परत 45 मिनिटाचा असतो ना, तसं समुद्राच्या पाण्याला हायटाईड आणि लो टाईड होण्यासाठी पण 45 मिनिटाचा फरक असणार दिवसाला. जसं चंद्र उगवला की हायटाईडला सुरुवात होणार, मध्यभागी आला की लो टाईडला सुरुवात होणार, मावळला की परत हायटाईडला सुरुवात होणार. 6 तास हायटाईड आणि 6 तास लो टाईड, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हटलं जातं. तो भाग म्हणजे समुद्राच्या पाण्याला पण आहे आणि आपल्यालाही पण आहे. आपण जन्म घेतल्यापासून मृत्यू येईपर्यंत आपण हे गुरुत्वाकर्षणमध्येच मोडत असतो. तिथून आपण जर गेलो त्या ठिकाणी 45 किलोमीटर आतमध्ये गेला, तिथून जर परत रिव्हर्समध्ये आतमध्ये 45 किलोमीटर मध्ये गेला, जिथे समुद्राच्या पाण्याचा प्रवाह थांबणार आहे तिथे तुम्हाला नदीचं पाणी भेटणार आहे. नदीचं पाणी फक्त पावसाळ्यामध्ये येतं, उन्हाळ्यामध्ये नाही. उन्हाळ्यामध्ये प्रवाह एवढा नाही आहे, पावसाळ्यामध्ये लाईटहाऊस किंवा एकदम बाहेरचं कडं. वेंगुर्ला आहे. वेंगुर्ला तालुक्यामधले हा जो गाव आहे याला भोगवे गाव म्हणतात. भोगवे आली 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 ये आली 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 आली. मग गाईच कसं वाटतंय तुम्हाला? काय म्हणतोस? येऊन द्याव. लाटा इले इले इल्या लाटा गिल्या गेल्या गेल्या. तालुका वेंगुर्ल्यामधला हा भोगवे गाव आहे. भोगवे गावची ही जी चौपाटी आहे समुद्रकिनाऱ्याची, एकूण खाडी आणि समुद्रकिनाऱ्याची 3.5 किलोमीटरची चौपाटी ही प्रसिद्ध झाली 2006 मध्ये. जेव्हा स्वच्छता अभियान जे लागलेलं, चौपाटी स्वच्छता अभियान जे लागलं, त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक या भोगवे चौपाटीला भेटलं. त्याच्यानंतर हळूहळू ते सेलिब्रिटी म्हणा, फोटोग्राफी, पिक्चर शूटिंग, मालिकेची शूटिंग असं या भोगवे बीचला होऊ लागलं, म्हणून हे जास्त प्रसिद्ध झालेलं आहे भोगवे बीच.
शिवाजी महाराजांचं हर हर जय भवानी. माकासुराने माय ब्या पाहूया पण चालतोय पळवतोय गाडी पळवतोय. सध्या आलो आहोत या भागामध्ये. हे पूर्ण हे चारीवर म्हणजे पूर्वीचं एक आयलंड होते या भागामध्ये. चारी बाजूला पाणी आणि मध्येच आयलंड. 400 मीटर एरियामध्ये हे पूर्ण आयलंड होतं असं याच्यावरती आयलंड झालं होतं आणि कधी पाणी चढलं नव्हतं असं आयलंड होतं. देवबाग गावामध्ये प्रथम जेव्हा वॉटर स्कूल वगैरे सुरू झाल्या झालेल्या या भागामध्ये त्याच्यानंतर 26 डिसेंबर पण या आयलंडला नाव नव्हतं. 26 डिसेंबर 2004 मध्ये सुनामी आली आणि सुनामीचं पाणी या आयलंडवरून बदललं म्हणून याला नाव पडलं सुनामी आयलंड. ते होतं या भागामध्ये. आता ते नष्ट झालेलं आहे, आता राहिलेच नाही. कारण 4 वर्षापूर्वी जे वादळ येऊन गेलं माहिती असेल त्या वादळामध्ये बऱ्याच गावांमध्ये बरंचसं नुकसान झालं. पण इथे जे नुकसान झालेलं ते बरंच झालं. पण इथे वाळू होती संपूर्णपणे वाहून गेलेली आहे. आता इथे उतरलं तर 10-12 फूट पाणी म्हणून इथले गेम सर्व बंद केलेले आहे आणि मोरेश्वर आयलंडला नेलेले आहे. ते का तर कस्टम ऑफिसला एक सर्वे असतो. पाणी किती वाढलं आहे, किती बेटं राहिली आहेत, किती बेटं नष्ट झाली आहेत, ते त्यांचं सर्वे असतं. सर्वेमध्ये हे आयलंड गेलं आहे ते माहिती आहे त्यात. पण इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं की सुनामी आयलंड हे जे नाव आहे ते पूर्ण झालं. कारण येऊन गेलेला गेस्ट परत आला की सुनामी आयलंड शोधत असतो. म्हणून ते नाव मोरेश्वर आयलंडला द्या म्हणून मोरेश्वर आयलंडला नाव दिलं आहे सुनामी आयलंड. आणि तिथे वॉटर स्पोर्ट वगैरे चालू आहे. इकडे पूर्ण वस्ती आहे का? पूर्ण वस्ती इकडे? हो वस्ती आहे. वगैरे गाव आहे. हॉटेल वगैरे आहे तिथे. काय या बाजूला आहे, या साईडला गेलं तर पूर्ण रोडवर आहे. वरती डोंगरावरती रोड आहे. इकडे कोणतं गाव? वेंगुर्ला. वेंगुर्ला पूर्ण तालुका वेंगुर्ला. गाव भोगवे. गाव भोगवे. यांच्या त्या साईडला काय गावच आहे. गावच आहे पूर्ण गावच. गाव लागत लागणार.
आहे. काय मग दादू, कसं वाटतंय तुम्हाला? एन्जॉय. मग तुम्ही याच्यावर काय सांगू शकता? काय शिकला जात बरं? जरा मोठीन बोला. खायला पाहिजे होतं काहीतरी इथं. खायला पाहिजे होतं. काय खाणार? पाव आणायला लागेल. पाव आणायला लागेल. स्नेहरला जाऊया काय? स्नेहरला जाऊया काय? अरे इथं खायला बी असं बघत नाही. खायला दुकान नाही ना, दुकान असलं घेतलेलं असतं. हे बघा, जसं केरळमध्ये माडांची झाडांच्या बागे आहेत, तसे हे दोन लहान बागे आहेत. लहान आहे, दोन बागे आहेत, म्हणून याला मिनी केरळ असं नाव आहे. केरळमध्ये जसं मोठीच्या मोठी बागे असतात, तसे हे लहान बागे आहेत, म्हणून त्याला मिनी केरळ असं नाव आहे. हे पहा